श्रीमद दासबोध दशक 13वा नापरूप समास पहिला आत्मा नात्मविवेक श्रीराम आत्मा नात्मविवेक करावा करून बरा विवरावा ववरोन सदृढ धरावा जीवामध्ये माणसाने आत्मनात्मविवेक करावा. त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निधिध्यासन करावे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धारण करावा. हा आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण. तेची आता निरूपण सावध ऐका. आत्मा कोण अनात्मा कोण याचे विवरण करावे. ते कसे करावे या संबंधीचे निरूपण श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. 4 खाणी 4 वाणी यासह 84 लक्ष जीव योनीतील असंख्य जीव या पृथ्वी तलावर वावरत आहेत असे पुराणात वर्णिले आहे. नाना प्रकारीची शरीरे सृष्टीत दिसती अपारे तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. याप्रमाणे या सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीरे आहेत. त्यामध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. जो डोळ्यांमध्ये राहून पाहतो, कानाच्या द्वारे ऐकतो, जिभेच्या द्वारे स्वाद घेतो, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणोनी शब्द. नाकाने जो वास घेतो, सर्वांगाने जो स्पर्श करतो, शब्द जाणून जो वाचेच्या द्वारे बोलवितो. सावधानानी चंचळ चहूकडे चळवळ एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. असा सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकला एक इंद्रियाद्वारे सर्व चलनवलन करवितो. पाये चालवी हात हालवी भ्रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत खुणा बोलवी तोची आत्मा. पायांनी चालवतो, हात हालवतो, भुया ताणतो, डोळे मिसकावतो, संकेताने खुणा करतो तोच आत्मा. धिटाई लाजवी खाजवी खोकवी वोकवी थुंकवी अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. जो धीट होतो, लाजतो, खाजवतो, खोकतो, ओकतो, धुंकवतो, अन्न जेवून जो पाणी पितो तो आत्माच जाणावा. मळमूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा. जो मळमूत्र त्याग करतो, शरीर मात्राचे रक्षण करतो, प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो तो आत्माच होय. एके देखे हुंगे चाखे नाना प्रकारे ओळखे संतोष पावे आणि धाके तोची आत्मा. जो ऐकतो, पाहतो, हंगतो, चाखतो, नाना प्रकारे पदार्थ ओळखतो, कधी संतोष पावतो तर कधी भीतो, तो आत्माच जाणावा. आनंद विनोद उदेग चिंता काया छया माया ममता जीवित्वे पावने नाना व्यथा तोची आत्मा. आनंद विनोद उद्वेग चिंता काया छाया म्हणजेच बुद्ध यवच्छिन्न प्रतिबिंब म्हणजेच जीवपणा, तसेच माया ममता अशा नाना व्यथा जो जीवित्वामुळे म्हणजे लघुत्व कर्तेपणा मीपणा यांच्यामुळे भोगतो तोही आत्माच जाणावा.
पदार्थाची आस्था धरी, जणी वाईट बरी करी. आपल्या राखे पराव्याक भारी, तोची आत्मा. पदार्थाविषयी आसक्ती धरतो, जगात बरे अथवा वाईट करतो. आपले असतील त्यांचा सांभाळ करतो, परके असतील त्यांना मारतो. तो आत्माच जाणावा. युद्धे होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे. परस्परे पाडी पडे, तेची आत्मा. ज्यावेळी एखादे युद्ध सुरू होते, तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरात आत्माच वावरतो. तोच परस्परांना पाडतो आणि स्वतः पडतोही. तो येतो जातो देही वर्ततो, हासतो रडतो प्रस्तावतो. समर्थ करंटा होतो, व्यापासारिखा. जो आत्मा देहात येतो, देहातून जातो, देहात राहून तोच सर्व क्रिया करतो, तोच हसतो रडतो पस्तावतो. ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यहीनही तोच बनतो. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट. न्यावेयंत होतो उद्धट, तोची आत्मा. तोच भ्याड होतो, बळकट होतो, विद्यावंत होतो अथवा दानगट होतो. कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो. तो आत्माच जाणावा. धीर उदार आणि कृपेण, वेडा आणि विचक्षण. उच्छक आणि सहिष्ण, तोची आत्मा. धीर, उदार अथवा कंजूष, वेडा अथवा चतुर, उच्छृंखल आणि सहनशीलही आत्माच होतो. विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूप वावडे. जेथे तेथे सर्वांकडे, तोची आत्मा. विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंद रूपाने तोच वावरतो. जेथे तेथे सर्वत्र तो आत्माच सर्व काही. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले. सोयीरे धायरे केले, तोची आत्मा. जो निसतो, उठतो, बसतो किंवा चालतो, धावतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयरे या धायरे करतो, तोही आत्माच होय. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे. वादविवाद वाऊगे, तोची आत्मा. जो पोथी वाचतो, अर्थ सांगतो, ताल धरतो, गाऊ लागतो, उगीचच वादविवाद करतो, तो आत्मा असे जाणावे. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रत सचराचरी. देह संगे आत्मा करी, सर्व काही. जर देहात आत्मा नसेल तर तो देह चराचरात प्रेत बनते. देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करीत असते. येके विन एक काय, कामा नये वाया जाये. म्हणून हा उपाय, देह योगे. देह नित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य. अवघे सूक्ष्माचे कृत्य, जाणती ज्ञानी. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीही उपयोग नाही, वाया जातो. म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरते. देह अनित्य आहे तर आत्मा हा नित्य आहे, असा विवेक करणे यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. हा विवेक करण्याचे काम फार सूक्ष्म आहे. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव. ईश्वरत्न चतुष्टे सर्व, ईश्वर धरता. पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारास जीव म्हणतात, तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव होय. ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे सर्व चार देह ईश्वर धारण करतो. त्रिगुण परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. सकळ सृष्टीचा विस्तार, तेथून झाला. त्रिगुणातीत जो ईश्वर म्हणजेच मूळ माया होय. यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात.
त्याच्यापासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला आहे. बर्वे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही. चंचल रूप येते काही, प्रत्ययासी. नीट विचार करून पाहिले असता तेथे स्त्री पुरुष असे काहीही नाही. फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो. मुळी ही ऊन शेवटीवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी. नित्य नित्य विवेक चतुरी, जाणीजे ऐसा. मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्मादिकांपासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत, असा हा नित्यानित्य विवेक चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावा. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिली. जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याही पेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल. स्थूळ सूक्ष्म ओलांडिली, कारण महाकारण सांडिली. विराट हिरण्य गर्भ खंडिले, विवेकाने. अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती. ते वृत्ती वहावया निवृत्ती, निरूपण ऐका. स्थूळ सूक्ष्म ओलांडून जावे, कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेकाने विराट आणि हिरण्य गर्भाचे खंडन केले की अव्याकृत जो मूळ प्रकृती, तेथे वृत्ती स्थिर होते. ती वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढील निरूपण ऐकावे. आत्मानात्म विवेक बोलिला, चंचल आत्मा प्रत्ययाला. पुढील समासी निरोपिला, सारासार विचार. या समासात आत्मानात्मा विचार सांगितला आणि चंचलात्मा अनुभवास आला आहे. पुढील समासात सारासार विचार स्पष्ट करून सांगितला आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला समाप्त.